महापालिका निवडणुकीत भाजपमधीलच काही लोकांना पक्षाच्या यशाची हमी नव्हती. मी ज्या गतीने जात होतो त्यांना ते सहन होत नव्हतं, असं मार्मिक उद्गार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काढले. नगरपालिका निवडणुकीनंतर महापालिकेत भाजपला यश मिळणार नाही, अशावेळी आपण कुणासोबत युती करायची याचा प्लॅन झाला होता. पक्षातीलच लोकांना पक्षाच्या यशाबद्दल हमी नव्हती. मी ज्या गतीनं पुढं जात होतो त्यांना ते सहन होत नव्हतं. पक्षाच्या यशाबद्दल हमी नव्हती. वेळ आल्यानंतर त्या प्लॅनबद्दल सांगेन, अशी टोलेबाजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. पक्षातील नेत्यांवर पहिल्यांदाच बोलत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चिमटे घेतले, अप्रत्यक्षपणे टोलेबाजी केली. शासकीय विश्रामगृह इथं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतीय जनता पक्ष लढत असताना भारतीय जनता पक्षामध्येही काही लोकांना भारतीय जनता पक्षाचा ज्या पद्धतीने वेगानं पुढे जातोय तर नको होतं काही लोकांना, किंवा भारतीय जनता पक्षाचे यशही काही लोकांना पचत नव्हतं. अशी काही लोक इथं आहेत, आजही आहेत. त्यामुळं अशा लोकांना माझं विनंती आहे की इथं व्यक्ती म्हणून कोण नाही आहे, इथं भारतीय जनता पक्षाचं केडर आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून इथं जिंकलेला आहे. व्यक्तिगत जयकुमार गोरे पालकमंत्री आहे किंवा व्यक्तिगत कोण इथं आहे म्हणून नाही. इथं संघटन मजबूतीने उभं राहते. लोकांची मानसिकता भारतीय जनता पक्षासोबत आहे. अनेक कट करायचा प्रयत्न केला. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या पद्धतीचा प्लॅन झाला. त्यानंतर पालकमंत्री अपयशी झाल्यानंतर काय करायचं याचंही प्लॅन झालं. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तर सगळं रेडीच होतं मटेरियल, की काय दुसऱ्या दिवशी काय छापायचं याची तयारी सगळ्यांनी केली. आता तर भारतीय जनता पक्ष क्लिअर मेजॉरिटी येणार नाही, तेव्हा कुणाकुणाला सोबत घेऊन काय काय करायचं याचंही प्लॅन झालं. आणि आता मी योग्य वेळी तेही सांगेन, कारण याचंही प्लॅन झालं की भारतीय जनता पक्षासोबत किती जागा येतील, मग कोणाला सोबत घ्यायचं, मग कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला अपयश मिळालं, मग ते पुन्हा मिळालं, याचंही प्लॅन झालं होतं. तोही प्लॅन माझ्यासमोर आहे की काय प्लॅन होता. त्यामुळे यातून एक होतं की पक्षाला बदनाम करणं, पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करणं, पालकमंत्र्याला बदनाम करणं आणि पक्षापेक्षा आम्ही श्रेष्ठ कसे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करणं. अशा दरम्यान जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी उपस्थिती लावली. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेत मिळालेल्या यशाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरची जनता आहे. आमच्या शब्दावर काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवून जनतेनं आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. एकेकाळी सोलापूर हे काँग्रेस, कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र या दोन्ही पक्षांनी विकासावर बोलण्याऐवजी वैयक्तिक टीका करण्यात धन्यता मानली आणि आमची खिल्ली उडवली. जनतेला हे समजलं, त्यामुळं आमच्या बाजूनं सोलापूरकर उभारले आणि न भूतो न भविष्यती असं यश दिलं. तसंच काँग्रेसचा सुपडा साफ केला. त्यामुळं मी सोलापूरकरांचे आभार मानतो. माण खटावमध्ये आमचा पराभव झाला, हा पराभव मला मान्य आहे. सोलापूरकडं अधिक लक्ष दिल्यामुळं हा पराभव झाला. असे अनेक धक्के मिळाले असून संघर्षातून खूप काही शिकता आलं, असंही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले. मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून कारण सांगण्याची मला सवय नाही. मी कधी कारण कुठल्या गोष्टी सांगत नाही. तो पराभव का झाला या विश्लेषणात जाणार नाही, पण पराभव झाला मी स्वीकारतो. सोलापूरकडे जास्त लक्ष होतं हे तर कबूलच आहे. थोडंसं दुर्लक्ष झालं का तर बिलकुल झालं हेही कबूल आहे. परंतु दुर्लक्ष होणं एवढंच त्या पराभवाचं कारण नाही, अनेक काय कारण आहे. कारण देणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे कारण देणार नाही. पराभव मी स्वीकारलेला आहे आणि त्यातून असे अनेक धक्के मी आजपर्यंत स्वीकारलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या धक्क्यातून काढून ताकदीने उभा राहू